तर एखादी तरी अशी कमेंट येते का, कोमलताई तू किती पॉझिटिव्ह राहते, तुझे ब्लॉग्स बघून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं, पण तुझे ब्लॉग्स बघते तेवढ्यापुरते मला पॉझिटिव्ह वाटतं, त्यानंतर माझ्या डोक्यात असे निगेटिव्ह विचार येतात. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 10:55 आणि माझं या वेळेतच पूर्ण आवरून होतं, म्हणून मग मी नेहमी टाईम सांगते आणि ॲक्च्युली मला ना सवय झालेली आहे टाईम सांगायची, म्हणून मग तुम्हाला रोज ते ऐकायला बघायला मिळत असेल. आणि आता मी गार्डनमध्ये आले आहे. आज सकाळी पाऊस पडला नाही, तर गेल्या खूप दिवसापासून पाऊस पडतो आणि जून महिना खरंच चांगला नाही ॲक्च्युली असं म्हणता येईल, कारण की जून महिन्यामध्ये खूप छान असं कडक ऊन पडतं, वातावरण खूप छान असतं. पण यावर्षीचा जो जून महिना आहे तर थंडी, पाऊस, एकदम विंडी वेदर, क्लाउडी वेदर असं आहे. त्यामुळे आता माहीत नाही आता किती दिवस राहिले, फक्त आता 12-13 दिवसच राहिले, जून महिना संपून जाईल. मग जुलै महिना तर स्टार्ट होईल, तेव्हा बघू वातावरण कसं असतं. तर तेव्हा तर मला असं वाटतं वातावरण चांगलं झालं पाहिजे, पण हे जून महिना पूर्ण खराब गेलेला आहे. तर आता मी गार्डनमध्ये आले आहे आणि खूप सुंदर गुलाबाची फुलं आलेली आहेत आणि जस्ट मी असं राऊंड मारत असते. आणि आपली जी टोमॅटोची झाडं आहे ती पण मोठी झालेली आहे आणि त्याला काही फुलंसुद्धा आलेली आहे. तर मी गार्डनचे अपडेट याच्यासाठी देते, कारण की भरपूर जणांना आपले गार्डनचे व्हिडिओ आवडतात आणि भरपूर जणांना आपलं गार्डनसुद्धा आवडतं, म्हणून मी ही छोटीशी अपडेट नेहमी देत असते. तर आपल्या गार्डनमध्ये किती फुलं आलेली आहे, कोणती ते पण तुम्हाला दाखवते मी. थांबा. सर्वात अगोदर या पॉटमध्ये आपण हे जे झाड लावलेलं आहे तर त्याला फुलं अशी येतात. आता ही छोटी छोटी आहे, पण नंतर यांना अशी मोठी होईल. तर अशा कलरची फुलं आहेत. त्यानंतर या झाडाला खूप सुंदर फुलं आली होती, त्यानंतर परत आलीच नाही. मे बी ना या झाडाला फक्त एकदाच फुलं येतात, त्याच्यानंतर परत येतच नाही, असं खूप वेळ झालेला आहे. आणि गेल्या 3 वर्षापासून आपण हे झाड लावलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आहे गुलाबाची झाडं. तर आता इथे आहे गुलाबाचं झाड आणि किती छान फुलं आलेली आहेत. ते बघा, सुंदर असा आबोली कलर आहे. आणि इथे आली होती तर ते सुकून गेले आणि मला परत काढता सुद्धा आले नाही, कारण पाऊसच चालू होता तेव्हा. हे बघा. त्यानंतर आपलं हे जे गुलाबाचं झाड आहे त्याला पण असं सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. ते बघा, इथे 1, इथे 2, इथे 3. आणि बघा हे झाड आहे ना खराब झालं होतं, तुम्हाला आठवत असेल, एकदम असं म्हणतो ना आपण मरून गेले ते झाड. पण ॲक्च्युली मी तसंच ठेवलं, कारण की मला माहिती आहे गुलाबाचं झाड लवकर खराब होत नाही, पण मी ते तसंच ठेवल्यामुळे बघा इथे ना पानं आलेली आहे गुलाबाच्या झाडाला. बघा, अगोदर जसं होतं तसंच होईल हे झाड. त्यानंतर लिलीला काय अजून काय फुलं आलेली नाही आहे, याला पण भरपूर फुलं आली होती आणि पावसामुळे ती पण आता बघा थोडी खराब झालेली आहे, पण कळ्या आलेल्या आहेत. त्यानंतर इथे आहे जास्वंदीचं आपलं झाड आणि इथे पण कळ्या आलेल्या आहेत. बघा, इथे 1, इथे 2 आणि इथे भरपूर कळ्या आलेल्या आहे, भरपूर जास्वंदीचे फुलं येते. या मिरच्या अशा लाल भडक झालेल्या आहेत. ते बघा 4 मिरच्या आहेत आणि इथे बघा वाढलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलं ना फुलं आली आपल्या टोमॅटोच्या झाडाला. आहे बघा, ही फुलं आलेली आहे. 1, 2 फुलं तर दिसत आहे मला, पण 1 तर इथं आलेली आहे. लवकरच टोमॅटो लागणार आपल्या टोमॅटोच्या झाडाला. चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि ते करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण युरोपला शिफ्ट झाली आणि माझ्यासोबत फोनवर बोलत होती. इथल्या बऱ्याचशा गोष्टी मी तिला सांगितल्या, कारण की ती नवीन होती, तिला काहीच माहिती नव्हतं. आणि त्यासोबतच तिने मला हे पण विचारलं का, कोमल मला घरच्यांना पैसे पाठवायचे आहे तर तू कोणतं ॲप यूज करते. तर मी तिला पेपेनी ॲपबद्दल सांगितलं आणि मी विचार केला तुमच्यासोबत पण ही माहिती शेअर करते. तर माझ्यासारखे भरपूर लोक आहेत जे आउट ऑफ कंट्री राहतात. मी युरोपला राहते, कोणी कॅनडाला राहत असतील, कोणी युकेला राहत असतील. तर अशा वेळेस आपल्याला फॅमिलीला आणि फ्रेंड्सला पैसे पाठवायचे असतात, तर पेपेनी ॲप हे बेस्ट आहे. या ॲप थ्रू तुम्ही तुमच्या घरच्यांना पैसे पाठवू शकता. आणि बेस्ट म्हणजे माहिती का काय आहे, 0 चार्जेस फी आहे आणि गुगलपेक्षाही चांगले रेट्स या ॲपमध्ये तुम्हाला मिळतात. आणि यांची जी सर्व्हिस आहे 24/7 अवेलेबल असते, म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तर ते लगेचच तुमची हेल्प करतील. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही लिंक तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला शेअर केली तर नक्कीच त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. पटापट पेपेनी ॲप डाउनलोड करा, फॅमिलीला आणि फ्रेंड्सला पैसे पाठवा. मी आले आहे आता किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी. तर मी शेवगाच्या शेंगा बनवणार आहे आणि त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं एकदम कोवळ्या होत्या शेवगाच्या शेंगा. तर काळ्या मसाल्यामधील मी भाजी बनवणार आहे आणि मी याची शेवगाच्या शेंगाची आमटी सुद्धा बनवते. पण म्हटलं नको, आपण आहे ना काळ्या मसाल्याची भाजी बनवूया.
आणि परिबेलाला तर शेवगाच्या शेंगा खूप आवडतात. त्यानंतर त्यासोबत मी बनवत आहे भेंडी. भेंडीची भाजी परिबेलाची फेवरेट आहे. आता ह्याला मी स्वच्छ धुवून घेते म्हणजे मला कुटून मग ही भेंडीची भाजी करता येईल. शेवगाच्या शेंगा मला आता बॉईल करायला ठेवायच्या आहेत. आणि मी बनवणार आहे शेवगाच्या शेंगाची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी, भेंडीची भाजी, चपात्या, भात आणि सोबत असणार आहे सलाड. चला आता पटापट मी स्वयंपाकाला लागते. आता एवढा स्वयंपाक करायला मला 1.5 तास तरी लागणार. आणि मला एक कमेंट आली होती मागच्या वेळेस का कोमल एवढ्या फ्रेश भाज्या तू कुठून आणल्या, युरोपमध्ये सहसा एवढ्या भाज्या मिळत नाही. तर आता सध्या आहे ना खूप फ्रेश भाज्या अवेलेबल असतात इंडियन स्टोअरमध्ये. आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. आम्ही जिथे जातो इंडियन स्टोअरला तर व्हॉट्सअप ग्रुप आहे. तर तिथे जेवढे पण कस्टमर आहेत ते ऍड आहेत. मग नवीन भाजीपाला किंवा फ्रुट्स वगैरे आले असतील तर मग ते आम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये मेसेज टाकतात का आज फ्रेश भाजीपाला येणार आहे आणि कोणता कोणता आलेला आहे तर त्याचे फोटो सुद्धा पाठवतात. म्हणजे कसं पटकन जाता येतं आणि सर्व भाज्या आणता सुद्धा येतात. तर असं आहे इथे. म्हणून मला जेवढं पॉसिबल होतं, जेवढ्या भाज्या आणणं होतं तेवढं मी आणते. ह्याच्यावर मी आता भेंड्या पुसून घेते. थोडा वेळ ठेवते अशाच या कपड्यामध्ये. मी भात झालेला आहे. काळा मसाला तो पण करून ठेवला, पीठ मळून ठेवलं आणि भेंड्या पण या छान पुसून घेतलेल्या आहेत. आणि परिबेलाला तर भेंडी आवडते, पण खरं सांगू का भेंडी मला सुद्धा आवडते. मला असं वाटतं खूप लोक असतील का त्यांना भेंडीची भाजी आवडत असेल. मग ती कशीही बनवलेली असो, मग ती भरलेली भेंडी असो किंवा अशी लसूण हिरवी मिरची टाकलेली असो, कोणी कोणी कांदा पण टाकतं, बटाटा टाकतो. भेंडीमध्ये बटाटा सुद्धा भरपूर लोक टाकतात. पण मला खरं सांगू का भरलेली भेंडी आवडते, पण फक्त लसूण हिरवी मिरची टाकून जी भेंडीची भाजी बनवतात ना तीच मला खूप आवडते. आणि लहान मुलांची तर ऑल टाइम फेवरेट असते भेंडीची भाजी. आणि जेव्हा पण मी भारतात जाते ना तर आवर्जून मम्मी भेंडीची भाजी माझ्यासाठी बनवते. तर भेंडीला बघितलं का तर लगेच ते सगळ्या गोष्टी अशा आठवतात. भेंडीची भाजी जेव्हा मम्मीने बनवलेली असायची तर मग मी इतकी खुश होऊन जायची, अरे भेंडीची भाजी माझ्या आवडीची भाजी. असं खूप लोकांच्या बाबतीत असं होत असेल, डब्यामध्ये पण भेंडीची भाजी. तर असं भेंडीला बघितलं का तर मला ते दिवस आठवतात. आज परिबेला भेंडीची भाजी बघून तसं खुश होताच ना, आज आवडीची भाजी केली म्हणून, तसं मी सुद्धा खुश व्हायचे. तर चला आता छान पुसून घेतली भेंडी मी आणि छान कट करून घेते. भेंडीची भाजी मी तव्यावरच बनवते, छान होते एकदम. सव्वा 12 झालेले आहेत. स्वयंपाक झालेला आहे. इथे आहे भेंडीची भाजी, इथे आहे काकडी, इथे आहे छान भात, चपात्या, इथे आहे शेवगाच्या शेंगाची भाजी, हे बघा, इथे आहे पापड. आणि चला आता आम्ही जेवण करतो. बेला जस्ट आली, हँडवॉश करते ती, जेवण करतो. जेवण झाल्यावर मग मी बोलते तुमच्याशी. तर मला आहे ना एखादी तरी अशी कमेंट असते, काही गोष्टी मला शेअर कराव्याशा वाटल्या तर एखादी तरी अशी कमेंट येते का कोमलताई तू किती पॉझिटिव्ह राहते, तुझे ब्लॉग्स बघून खरंच खूप पॉझिटिव्ह वाटतं, पण तुझे ब्लॉग्स बघते तेवढ्यापुरती मला पॉझिटिव्ह वाटतं, त्यानंतर माझ्या डोक्यात असे निगेटिव्ह विचार येतात किंवा काही करावं असं वाटत नाही. तर जेवढे पण लोक आहेत मला त्यांना एकच रिक्वेस्ट करायची आहे का आत्ताचं जे जग आहे ना तर ते पॉझिटिव्ह गोष्टीपेक्षा निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट होतात. निगेटिव्ह गोष्टी बघत असतात, निगेटिव्ह गोष्टी ऐकत असतात. तर ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि आपल्याला असा पॉझिटिव्ह विचार करण्याचा विचारच येत नाही. म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन का तुम्हाला जेवढं इग्नोर करता येईल निगेटिव्ह गोष्टीला, मग ते बघणं असो, ऐकणं असो, किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढे पण निगेटिव्ह लोक असतील किंवा ती वाईब्स कळते आपल्याला लोकांची, तर अशा लोकांपासून लांब राहा. नेहमी चांगल्या गोष्टी बघा, चांगल्या गोष्टी ऐका. तुम्ही जर नेहमी चांगल्या गोष्टी बघणार, ऐकणार तर ती पॉझिटिव्हिटी आपोआप आपल्यामध्ये येते आणि चांगल्या गोष्टी करायला आपल्याला एनर्जी सुद्धा मिळते. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्यामुळे तुमचं घर पण पॉझिटिव्ह राहील, तुमच्या कामामध्ये पण पॉझिटिव्हिटी येईल. समोरचा किती पण निगेटिव्ह असो, आपण पॉझिटिव्ह असलो ना तर समोरच्याचा इफेक्ट आपल्यावर होत नाही.
सध्या निगेटिव्हिटी अशी असते का ब्रेन वॉश करण्याचं काम करते. आपण किती पण पॉझिटिव्ह असलो तर कधी कधी काय होतं, आपण एखादी निगेटिव्ह गोष्ट बघितली ऐकली तर लगेच आपलं ब्रेन वॉश होतं. तर जेवढं तुम्हाला अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा. चुकीच्या गोष्टी बघू नका, ऐकू नका, कारण की सध्या निगेटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट करणारे लोक खूप आहेत, पॉझिटिव्ह गोष्टीकडे अट्रॅक्ट होणारे लोक खूप कमी आहेत. म्हणून माझ्या ब्लॉगमध्ये मी नेहमी पॉझिटिव्ह व्हिडिओ किंवा एकदम पॉझिटिव्ह गोष्टी किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी करत असते. मी स्वतःला बिझी ठेवत असते. माझ्या बाबतीत पण तुम्ही बघितलं असेल, खूप निगेटिव्ह गोष्ट असेल किंवा कोणी वाईट बोलत असेल, सगळ्या गोष्टी होत असतील, तुम्ही सुद्धा बघत असाल. पण त्याला एकदम दुर्लक्ष करते मी. माझ्या स्वतःच्या कामामध्ये मी एवढी बिझी असते, मला त्या गोष्टीला वेळच मिळत नाही का ती निगेटिव्ह गोष्ट बघू. मी त्या गोष्टीमुळे मला काही इफेक्ट होईल नाही. मी अजून तेवढी पॉझिटिव्ह होते, नामस्मरण करते, देवपूजा करते, माझे व्लॉग्स मी शूट करते, बाहेर फिरायला जाते, परिबेलाला टाइम देते. तर त्याच्यामध्येच माझा पूर्ण दिवस निघून जातो. म्हणून या गोष्टीकडे माझं अजिबात लक्ष राहत नाही. आणि मनोज पण बिझनेस मीटिंग्सला जातात, तर ते मला असे नेहमी म्हणतात का कोमल, मी पॉझिटिव्ह विचार करतो तर समोरचा पण तेवढाच पॉझिटिव्ह असेल असं नाही, तो निगेटिव्ह विचार करत असेल. पण आपण स्वतः एवढं पॉझिटिव्ह असलं पाहिजे का त्याचा 1% पण इफेक्ट आपल्यावर झाला नाही पाहिजे. आपण स्वतःच्या कामाशी आपण खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपण पॉझिटिव्ह राहिलं तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी एकदम इझी होतात. माहिती आहे का आजूबाजूला एवढे लोक निगेटिव्ह असतात, तर त्याच्यामुळे कधी कधी डिफिकल्ट होतं, आपल्याला चिडचिड होते. दुसरे निगेटिव्ह विचार करता आपल्याबद्दल, तर आपल्याला पण असं वाटतं ते विचार करता निगेटिव्ह, तर मी का बरं चांगला विचार करू, मी पण तसाच विचार करेल. नाही, समोरचा किती पण निगेटिव्ह विचार करो, किती पण बोलत असो, काही असो, तुमच्यावर 1% इफेक्ट व्हायला नाही पाहिजे. एवढं तुम्हाला पॉझिटिव्ह राहावं लागणार आणि प्रयत्न सुद्धा करा. तर जेवढ्यांनी मला आतापर्यंत कमेंट्स केले होते हे मला त्यांना सांगायचं होतं, म्हणून कोणताही इफेक्ट मी माझ्या स्वतःवर करून घेत नाही. तर आता वाजलेले आहे 1-1:30 वाजता. परत बेलाला स्कूलला जायचं आहे, तिची स्विमिंग आहे आज, तर स्विमिंगचे कपडे वगैरे सगळे काढून घेते मी आणि नंतर बोलते. तर बेलाचं सगळं आवरून झाल्याच्या नंतर तिला स्कूलला सोडलं. तिथून येता येता मी फ्रुट्स घेऊन आले आणि हे जे फ्रुट्स आहे आता मी काय करते, थोडंसं मीठ वगैरे टाकून 4-5 मिनिटं पाण्यात ठेवणार आणि त्याला स्वच्छ पुसून बास्केटमध्ये ठेवून देणार. अगोदर मी काय करत होते, फ्रुट्स आणून ठेवत होते, जेव्हा लागायचे तेव्हा मग स्वच्छ मी धुवून मग ते खायचे. पण आता मी विचार केला का आता फ्रुट्स आणल्या मी हे वॉश करून घेते आणि नंतर पुसून मग बास्केटमध्ये ठेवता येईल. म्हणजे कधी कधी काय होतं, परिबेला तर स्वच्छ धुवून खातात फळं, पण कधी कधी असं होतं का त्यांच्या लक्षात राहत नाही आणि पटकन असं फळ खाल्लं जातं. तर तसं होऊ नये म्हणून मग मी आता हे जे सिंक आहे हे स्वच्छ मी घासून धुवून घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं आता मी पाणी जमा करते आणि हे ऍपल्स आणलेले आहे हे पाण्यामध्ये ठेवते थोडा वेळ. यामध्ये थोडंसं मीठ ऍड करते मी. चेरी सुद्धा घेऊन आले आणि ब्लूबेरी सुद्धा घेऊन आलेले आहे, तर ते पण स्वच्छ धुवून असं एखाद्या कापडावर ठेवणार. चेरीज आहे हे चाळण घेतलेले आहे, त्यावर स्वच्छ मी धुवून घेणार. एकदम फ्रेश चेरीज मिळाल्या. चार 5 मिनिटं ही सफरचंद मी ठेवली होती सिंक मध्ये. आता स्वच्छ पुसून घेते मी त्याला. आणि या ज्या चेरीज आहेत त्या पण मी काय करणार, या कपड्यामध्ये ठेवणार. हे बघा, या कपड्यावर ठेवणार आणि याचं पाणी वगैरे निघून गेलं ना तर डब्यात भरणार आणि फ्रीजमध्ये देईल ठेवून मी. आणि ते या ब्लूबेरीज आहेत त्या पण एका साईडला ठेवते मी. हे 2 डबे आहे,
हे स्वच्छ पुसून झालेले आहेत. आता हे जेवढे पण चेरीज आहे या डब्यामध्ये भरून ठेवते मी. म्हणजे असं घेऊन खाल्लं जरी पण मग काय आता टेन्शन नाही. हे बघा 2 वेगळे डबे. आता हे मी आता फ्रीज मध्ये ठेवून देते. 2 दिवसापासून फ्रुट्सच नव्हते, आता आणते मी. आता तुम्ही बघितलं ज्या वस्तू आणल्या तर त्या ठेवल्या व्यवस्थित. आणि आता 3 वाजत आलेले आहेत. आता मी पटकन योगा करून घेते. कपडे वगैरे पण चेंज केले मी. 3 ते 4 1 तास माझा योगा राहील आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. A few minutes later. आता वाजलेले आहेत 4:30 आणि 4 वाजताच माझा योगा संपला. त्यानंतर मग मनोज आले, मग चहा ठेवला मी. बेला पण आली, ती आता बनाना खाते. आणि परी जस्ट आली, तर आता तिच्यासाठी मी जेवण गरम करते. तिला भूक लागली आहे खूप. परी चल बाबा हँडवॉश कर. काय बनवलं आज माहिती? काय बनवलं? ड्रमस्टिक, काळ्या मसाल्याची भाजी. आवडेल तुला? फेसवॉश म्हणते बघ. हँडवॉश तिथे ठेवलं कोपऱ्यात बघ. सगळे तिकडे कोपऱ्यात आहे बघ हँडवॉश. तो नाही, तो त्याच्या बाजूला भेटलं का? देऊ का तुला? भेंडी पण केली मी. भेंडी भेंडी नको जास्त. आज बॅडमिंटन प्रॅक्टिसला पण जायचंय. बॅडमिंटन प्रॅक्टिस पण आहे आज. हा हो, डस्टबिन मध्ये टाक. चांगला हँडवॉश कर. चांगलं करायचं. मागच्या वेळेस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का महत्त्वाच्या कामासाठी मी आले होते मेन सेंटरला. तर आज सुद्धा महत्त्वाचं काम होतं, मीटिंग्स होत्या. तर ते सगळं करून झालं आणि आत्ता मी घरी जायला निघाले. आता वाजलेले आहे बरोबर 7:58 झालेले आहे. 7:57 झालेले आहे, सॉरी. आणि 4 मिनटं राहिलेले आहे फक्त ट्रेनसाठी. ट्रेन ऑलरेडी तिथे उभी असेल, तर आम्हाला पळावं लागणार आहे अक्षरशः. आता बघूया, आता ट्रॅममध्येच आहे मी. आणि चला आता ट्रेन स्टेशनकडे जाते मी आणि तिथे गेल्याच्या नंतर ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर बोलते मी अक्षरशः पळत आले मी. 2च मिनटं राहिले होते फक्त ट्रेनला. फायनली बसले मी आणि आता ट्रेन निघणार. आणि आता वाजलेले आहे बरोबर 8:02. नाहीतर 1 मिनटं असा लेट झाला असता ना तर ट्रेन सुटली असती. चला मग आता घरी जाते डायरेक्ट आणि घरी गेल्याच्या नंतर बोलते मी. आता वाजलेले आहे 8:05. हे बघा. आणि जस्ट घरी आले मी आणि खूप भूक लागलेली आहे, जेवण करते. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला. आणि सकाळपासूनच व्हिडिओला मी सुरुवात केली होती. आणि आले तू, मी व्हिडिओ एंड नाही केला आहे. अर्ध्या झोपेत होती बेला, तिला असं वाटतं मी व्हिडिओ एंड करते काही. ये थांब मम्मा आली ना. दोघे उठल्या का? झोपले नाही तुम्ही दोघी? मला वाटलं दोघे झोपलं असेल तुम्ही. मिस केलं मला तुम्ही. ये तर असा होता आजचा व्हिडिओ. बघा मी आली ना, मग मी आली नाही तोपर्यंत त्यांना झोपच लागले नाही. काय करा नाही. चला व्हिडिओ एंड करायचा का मग? व्हिडिओ तू रडू नको, मी व्हिडिओ एंड नाही केला. ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. रिमेंबर युअर वेपन. मेक शुअर टू लाईक अँड सबस्क्राईब. बाय. तू रिमेंबर युअर वेपन. बाय.